नाशिकमध्ये राहून गंगा आरती जर नाही बघितली तर काय बघितलं असा विचार केला होता आणि आम्ही गंगा आरती बघण्यासाठी निघालो. जशी नाशिकमध्ये गंगा आरती चालू झाली तशी मी अजून एकदा बी गेली नव्हती, पण ही भव्य आरती होती म्हणून म्हटलं चला आपण जाऊन बघायलाच पाहिजे. पण नंतर असा विचार आला की आपण घरी बसून लाईव्ह बघितली असती बरं झालं असतं, कारण की ना आम्हाला टायमिंग सांगितला होता 5-6चा. त्यानंतर आम्ही घरातून 4:30ला निघालो. तिथं जाऊन बसलो, मस्त जागा भेटली, म्हणजे जास्त पुढं बी नाही जास्त मागं नाही, पण बरीच जागा भेटली होती. बसलो आणि बरीच मग गर्दी वाढत होती. टायमिंग दिला होता आणि त्यांनी 5चा, तर आम्हाला असं वाटलं 5ला चालू होईल किंवा 6ला तरी चालू होईल. पण 6 वाजत आले आणि आरतीचा काही आतापताच नव्हता. आणि त्याच्यामध्ये मग पोरं असे परेशान करू लागले, आता समर्थाला इथं थांबायचं नव्हतं. मग मी इथून चल म्हणे, आता काही कर इथून चल. पण म्हटलं आपण आलोय आता आरती बघण्यासाठी, थोड्या वेळ त्याला कसं त्यांनी मनोरंजन केलं. त्यानंतर इथं ना फवारे चालू होते. हा फवारा इतका सुंदर होता ना, याच्यामध्ये सगळ्या देवाचं दर्शन झाले. तर तुम्हाला फक्त शंकर भगवानचं दर्शन दिसत असं नाही बघा, इथं शंकर भगवान शंख फुकताय आणि बाकी देवा वगैरे जेवढे गंगेवरचे देव होते ना सगळे होते त्याच्यामध्ये. त्यानंतर आता तर आमचा पारा तुटला होता डायरेक्ट, समर्थ म्हणत होता थांबायचंच नाही. पण तेवढ्यात मग मस्त गंगा आरती चालू झाली. असं मस्त गंगा आरतीचा आनंद घेतला आणि जास्त वेळ न वाया घालता आम्ही काय केलं, पटकन तिथून निघायचा प्रयत्न केला, कारण की गर्दी एवढी वाढली होती. म्हटलं आम्ही गाड्या आणल्या होत्या, त्या गाड्या आत लावल्या होत्या, जर आपण इथून उशिरा निघलो, आरती संपूस थांबलो तर आपण इथं फसून जाऊ. तिथून आम्ही निघालो आणि गाड्या काढता काढता बरीच म्हणजे गर्दी वाढलीच, तरी बी गाड्या अलीकडे आणू असतं एवढी गर्दी झाली की आम्हाला तिथून गाड्या काढायला मुश्किल झालं. त्या मग कशा तरी काढल्या आणि आम्ही तिथून निघालो. बाहेर येऊन मस्त असा श्वास घेतला मोठा, कारण की गर्दीच एवढी होती. मी पहिल्यांदा एवढ्या गर्दीमध्ये जाऊन फसले. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना परत आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. तर पाणीपुरी भेळ ज्यांना ज्यांना खायची ती खाल्ली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. बाय.